उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे माननीय माजी आमदार नितीनजी भोसले, आमच्या महिलाचे अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केला होता, 100 कोटीचा आरोप केला होता। आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले, की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी। अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर, म्हणजे ही गोष्ट आहे 3 वर्षापूर्वीची, ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत त्याची चौकशी झाली। 13 महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब यांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिला। आणि हा रिपोर्ट 1.5 वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतोय। आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे 1.5 वर्ष झाले आहे, पण सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही। जोपर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं, त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे, त्यांची ऑब्झर्वेशन काय आहे, त्यांची फाइंडिंग्स काय आहे, हे जनतेला कळणार नाही। म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, पण हा अहवाल त्यांना ठेवण्यात आला नाही। या बाबतीत मी माननीय राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा, या दृष्टीने आपण निर्देश द्यावे। अशा पद्धतीने माननीय राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती, पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसतं। माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये जर 2 वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा। म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलं आहे, पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल। मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता, थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला। हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली। इन्क्वायरी चालू केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे, आपलं नाव पुढे येईल, त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली। आणि याची संपूर्ण आम्ही 10-12 दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर, मी गृहमंत्री माझ्यासमोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये, बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टरमाइंड होते। त्यांच्याबरोबर सचिन वजे आणि पोलीस कमिशनरचे 4 API या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता। म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता। आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फाइंडिंग झाले, रिपोर्ट आला,
त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. त्यांना मी सस्पेंड केलं पुढे. ते केल्यानंतर सचिन वाजे होते, त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं. हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष, भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखावर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता. त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती, त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा, उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले, म्हणजे हिअर्से ज्याला आपण ऐक्यू माहितीचे आरोप केले आणि अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला. ईडी सुप्रीम कोर्टात गेली, चंद्रचूड साहेबांच्या समोर ते प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला. आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे, म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे, पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी या ठिकाणी घेतली की हा रिपोर्ट राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, ही प्रामुख्याने माझी राज्य शासनाकडे मागणी आहे. भाजपचे नेत्यांनी या संदर्भात आरोप करायला लावले, नेमकं कोणते मोठे नेते होते, कुणावरती आपला रोष आहे? आता तुम्हालाही जास्ती सांगायची आवश्यकता नाही, तुमच्या लक्षात आलं असेल, वेळ आली की नाव सांगेल मी, आमच्या विदर्भातलेच आहेत. देशमुख साहेब, अधिवेशन संपलंय. खरं तर आपल्या सहकारी मंत्र्यांनी किंवा आमदारांनी सभागृहामध्येच त्याबाबत आवाज का उठवला नाही? आपल्याला अशी वेगळी पत्रकार परिषद का घ्यायची? याच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न काही आमदारांनी काढला होता मागच्या अधिवेशनामध्ये, पण तेव्हाही काही घेतलं नाही. आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये, मी स्वतः बोललो, गव्हर्नरला पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मला एक समजत नाही, दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही, विधानसभेच्या पटलावर ठेवू देत नाही, आमदारासमोर रिपोर्ट जात नाही. याचं कारण काय? म्हणजे त्या रिपोर्टमध्ये जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहे ते दाबण्याचा प्रयत्न का करते सरकार? ते जनतेसमोर का येऊ देत नाही? आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्गाने राज्य सरकारने हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा, अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे. आपला पक्ष आपल्याला या सगळ्या प्रकरणात एकटं पाडतोय का? कारण अशा सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी हाऊसमध्ये या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता आणि तेव्हाच मागणी करणं अपेक्षित होतं. मात्र आपल्याला अशी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन ती मागणी करावी लागते. याचा अर्थ पक्ष आपल्या बरोबर नाही का या सगळ्या प्रकरणात? 100% खालपासून तर वरपर्यंत 100% पक्ष माझ्याबरोबर आतापासून नाही, गेल्या पहिल्या दिवसापासून आहे. कारण की सर्व पक्षाला माहीत होतं, आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनासुद्धा माहीत होतं की हे अनिल देशमुखांना फसवण्यासाठी 3 वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुखांवर करायला लावले, हे सगळ्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबापासून तर खालपर्यंत 100% सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीशी होता. जर तुम्ही अजित पवार गटात सामील झाला असं तर या सगळ्या प्रकरणावर पडदा पडला असता असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे त्यावेळेस माणसं पाठवले, अतिशय जवळचे, त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले. आणि त्यावेळेस 3 वर्षापूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर 100 कोटीचा आरोप झाला आहे, तुम्ही जर आम्हाला अशा एक ॲफिडेविट करून दिलं. त्यांनी 3-4 मुद्दे मला सांगितले होते की नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 काय ॲफिडेविट करायचे. मी जर ते 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती, माझ्यावर कोणतीही केंद्रीय यंत्रणेचा त्यांनी चौकशी झाली नसती.
पण 3 वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला रेड झाला. कुठले 4 मुद्दे होते? ते 4 मुद्दे वेळ आली की सांगेल. पक्षातल्या कुठल्या मोठ्या नेत्याला अडचणीत आणणारे मुद्दे होते का त्या ॲफिडेव्हिटमध्ये? 100%. म्हणजे मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून, विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून, त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं. त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ॲफिडेव्हिट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं. आता कसली वाट बघताय तुम्ही ॲफिडेव्हिटमध्ये काय होते सांगा? वेळ आली की सांगू. लवकरात लवकर. तुम्ही मोठा आरोप करताय की त्याच वेळेला सरकार पडलं असतं. असं नेमकं काय होतं सरकार पडणे इतकं, काय त्याच्यामध्ये गंभीर मुद्दे होते की ते तुम्हाला थेट ॲफिडेव्हिट करायला सांगत होते? वेळ आल्यावर ते मुद्दे मी तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेताय आणि तुमच्या आता हे सगळ्या प्रकरणात लेट झाले, सरकारने केलं असं म्हणताय. आता आम्ही जेव्हा पत्रकारांनी नावं विचारतो तुम्ही वेळ आली की सांगा, म्हणजे पुन्हा ती वेळ गेल्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा माहिती काय देणार. ते त्याची वेळ आल्यानंतर अवश्य पत्रकारांना बोलवता तेव्हा सगळी डिटेल माहिती द्यायला पाहिजे. ऐकून घ्या. किती सांगायचं, कोणत्याच किती सांगायचं, तो शेवटी माझा अधिकार आहे. जे 4 मुद्दे होते त्या बाबतीत कोणते ते 4 मुद्दे होते हा तुमचा आग्रह आहे. ते मुद्दे मी वेळ आल्यावर अवश्य सांगेन. जसं तुम्ही मगाशी सांगितलं तेव्हा तुम्ही वजेंना बडतर्फ केलं आणि आयुक्तांवर देखील कारवाई केली. वाजे जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या कारवाया करत होता, गृहमंत्र्यांना ते सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग त्याच्यावरती कोणाचं तरी वरद असतं त्यावेळी सरकारमधल्या व्यक्ती. असं आहे आणि की दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सरकार पडलं असतं, मग ते थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबत काही लिहिलं त्यामध्ये होतं का त्या ॲफिडेव्हिटमध्ये? मी काय म्हटलं, त्या 4-5 मुद्द्यामध्ये इतके धक्कादायक मला ॲफिडेव्हिट करून मागितले होते की मी ज्या दिवशी ॲफिडेव्हिट केलं असतं त्याच दिवशी सरकार पडलं असतं, एवढं सांगतो मी तुम्हाला. आणि राहिला वाजेचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये 750 AP आहेत. 7,500 AP आहे. किती? त्याच्यामुळे कोणतं AP आणि काय केलं ते काय प्रत्येक गोष्ट गृहमंत्र्याला माहीत नाही राहत. पण याच्यामध्ये मी माझा आधी पत्रकार परिषदेतली काल अधिवेशन संपल्यामुळे मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील. पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही. हा रिपोर्ट का ते दडून ठेवत आहेत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला आहे. त्यांच्या बरेच अहवालामध्ये आहेत, मात्र वाजे जो आहे त्याला विशेष याच्यातून कामावरती रुजू करून घेण्यात आलेलं होतं. नेमकं कोणाच्या सांगण्यावरून ते रुजू करून घेण्यात आले? असं आहे की महाराष्ट्रामध्ये 7,500 AP आहेत. जेव्हा कोणते API PI त्याच्या खालती जे लोक राहतात ACPच्या खालती त्यांना रुजू करून घेण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या जिल्ह्याचे कमिशनर आणि त्या जिल्ह्याचे SP त्यांच्या लेवलला एक कमिटी राहते. त्याच्यामध्ये जॉईंट CP वगैरे सगळे 4-5 लोक राहतात. ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते. राज्य शासनाकडे अधिकार येतो, ACPच्या वरती राज्य शासनाकडे येतो. ACPच्या खालती सर्व अधिकार नाशिक पोलीस कमिशनर, नाशिक SP किंवा तुमचे पुणे, नागपूर, मुंबई या सर्वांकडे तो अधिकार, तो निमित्तानं ACPच्या खालचा अधिकार त्यांच्याकडे जातो. ॲफिडेव्हिट कोण मागितलं होतं आपल्याकडे? आता आपण बोललात की अत्यंत गंभीर जे मुद्दे आहेत, नेमकं ॲफिडेव्हिट करून घेण्यासाठी किंवा कोणी आपल्याला ते करून घेण्यासाठी बोललं? महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्यांनी. साहेब बोलले ना विदर्भातले, तुम्हाला बऱ्याच गोष्टी. नाही पण काय संवाद काय झाला? संवाद काय झाला होता आणि त्याचं आणि सरकारशी काय background काय connection होतं, कनेक्शन काय होतं? की तुमच्यावर आरोप झालेला आहे, तुम्हाला ED लागणार नाही, तुम्हाला CBI लागणार नाही. हे जे आम्ही चांगलं टाईप करून एनव्हलपमध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलं होतं, माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या. मग तुम्ही त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांची म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो ॲफिडेव्हिट करून, पण मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, त्या तोंडावर फेकून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीभर जेल में रहेंगे लेकिन किसी के ऊपर झूठे आरोप नहीं लगाएगा. पण मग ह्या ॲफिडेव्हिट संदर्भात तुम्ही तत्कालीन जे मुख्यमंत्री होते उद्धव साहेब त्यांच्याशी काय- माननीय शरद पवार साहेबांना माहीत आहे, माननीय उद्धवजींना माहीत आहे काय ॲफिडेव्हिट होतं. हो. पण मग त्यांच्याकडनं पण आजपर्यंत कधी खुलासा झाला नाही याविषयी. ते कशाला खुलासा करतील? मी सांगितलं वेळ आल्यावर मीच खुलासा करतील ना. हां, हां. पण आता ही नेमकी वेळ भाजपने कोणती आहे? ॲफिडेव्हिट मागितलं होतं पण गव्हर्नमेंट का बरं कोसळलं असं? म्हणजे असं काय होतं गव्हर्नमेंट आणि भाजप त्यावेळेस काय विरोधाभास होता? असं आहे, ते ॲफिडेव्हिट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यामध्ये असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरच मी जर
त्यावेळेसचा गृहमंत्री आरोप केले असते तर माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती, पण सरकार पडलं असतं त्यावेळेस 3 वर्षापूर्वी. आयुक्तांनी आपल्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपानंतर आपण जेलमध्ये सुद्धा गेले होते. बरं, आयुक्तांनी माझ्यावर जे आरोप केले 100 कोटीचा, न्यायमूर्ती चांदीवालनी परमवीर सिंगला कोर्टात बोलावलं की अनिल देशमुखवर जे आरोप केले त्याच्याबद्दल तुमचं स्टेटमेंट आम्हाला घ्यायचं आहे, तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा. त्यांना पहिला समन्स पाठवला आले नाही, दुसरा पाठवला नाही, 6 समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टामध्ये हजर झाले नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी शेवटी 6 समन्स पाठवून ज्यांनी माझ्यावर आरोप केला 100 कोटी, त्यांचा पकड काढला की तुम्ही 6 समन्स घेऊन आला नाहीत. शेवटी त्यांनी ॲफिडेविट करून दिलं कोर्टात, आणि ॲफिडेविटमध्ये स्वतः परमवीर सिंगनी कोर्टामध्ये ॲफिडेविट करून दिलं न्यायमूर्ती चांदीवालच्या की अनिल देशमुखवर जे आरोप केले ते हिअर्स म्हणजे ऐक्यू माहितीच्या आधारावर आहे नंबर 1, आणि अनिल देशमुखवर जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. म्हणजे ज्यांनी आरोप केले तोच कोर्टात सांगतो. आधी ती हायकोर्टाचे जे आहेत जजमेंट आहे आपल्या सगळ्या याच्यात कुठेही आपल्याला मिळू शकेल ते. आपण आता काही कायदेशीर कारवाई करणार आहेत त्यांच्यावरती आपल्यावरती खोटे आरोप. आता एकदा चांदीवालचा अहवाल ऑफिशियल अहवाल जो जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला त्यातले मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे, तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं पाऊल उचलू. आपल्यापर्यंत काही रिपोर्ट आले नाही, माझ्यापर्यंत नाही. आहेत काय? ते मीडियापर्यंत काही गेलं ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी मला वाटते CS वगैरे कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होतो. मी तर त्यावेळेस नव्हतो इथे. देशमुख साहेब, अशोक चव्हाणांपासून अनेक जण भाजपत जात आहेत, त्यांना पण अशी ऍफिडेव्हिट देऊन घेतलेत का? आता कोणाला ॲफिडेविट द्यावं लागतात, कोणाचा व्हाईट पेपर येतो तर त्यांची भागदौड चालू होते. माझ्या बाबतीत ॲफिडेविट झालं, बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहीत आहे. तुम्हाला व्हाईट पेपर तिकडे पार्लमेंटमध्ये आल्याबरोबर तिकडे भागदौड चालू होती. अशोक चव्हाणाचं काय तुम्हाला कल्पना आहे सगळं. अजित पवारांनी ऍफिडेव्हिट घेऊन दिला असं वाटतं, तर त्यांच्यावर 70,000 कोटीच्या आरोप. ते अजित पवार आता त्यांच्याबद्दल बोलत नाही. आमच्या पक्षाचे त्यांना विचारलं पाहिजे घेणाऱ्यांना की नेमकं काय झालं होतं, आरोप का केले आणि पक्षात काय घेतलं. दिली होती तुम्ही हां जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होते तेव्हा कल्पना दिली होती काय अजितदादांना की असं ऍफिडेव्हिट संदर्भात ऍफिडेव्हिट माझ्याकडनं मागताय, माझ्या निर्णयामुळे सरकार कोसळेल. मी फक्त शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे या दोघांना सांगितलं होतं. अहवाल टेबल करण्यासाठी भाजपकडनं तुम्हाला पुन्हा काही ऑफर आली का अशी? आता काय टोकाची भूमिका घेतल्यावर आता काय ऑफर याची. मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की या संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले, चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट जे काही थोडं मीडियामध्ये आलं आहे ते थोडं मी वाचले, तिकडे पण जनतेसमोर आलं पाहिजे. पण मला दुःख एकच आहे की अनिल देशमुखांनी काय केलं असतं, 14 महिन्याने 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं, अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते. पण खोट्या आरोपामध्ये, हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सीज लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, जे चालू झालं आहे 3-4 वर्षापासून, अतिशय चुकीचं वातावरण आहे. त्या चुकीचं राजकारण आहे. हे महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुम्ही दिल्लीला जा, आप पक्षामध्ये पहा काय चालू आहे. तिथेसुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात आहे. तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला तिथेसुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे. तिकडे झारखंड, तिकडे राजस्थान, म्हणजे जे कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे, त्याची मुस्काटदाबी कशी करायची, या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे. आणि ही भारतीय राजकारणाच्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची परंपरा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही, ते आज पाहायला मिळतं आहे. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आगामी काळात महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे सुरू, त्या संदर्भात केंद्रामध्ये आवाज उठवण्यासाठी केंद्रामध्ये जाण्याची इच्छा का महाराष्ट्रात राहण्याची इच्छा आहे? आता काय आमचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील की लोकसभेला उभं राहू नका की राहा, त्यांनी निर्णय दिला त्याबद्दल करू आम्ही. आता लोकसभेला राहायचं की विधानसभेला राहायचं तर निर्णय केंद्रीय आमचे पक्षाचे श्रेष्ठ ते घेतील. आपण म्हणताय ती योग्य वेळ थांबू, पण ती योग्य वेळ कधी येणार? लवकरात लवकर. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आता येईल. तुम्हाला पेन ड्राईव्ह दाखवू, पेन ड्राईव्ह लागेल. म्हणजे असं नाही की तोंडीचं आहे का आमचं.
वाट कसली बघताय? एक मिनिट घेण्याचं कारण काय? इतकं सगळं मोठं प्रकरण झालं, तुमचं पद गेलं, अगदी सरकार कोसळलं असतं, एवढं सगळं झाल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर आज नाशिकमध्ये प्रेस घेण्याचं कारण? कारण काल आहे ना साहेबांचं एक घरातलं लग्न नाशिकला होतं. काल अधिवेशन संपल्यानंतर ते काल नाशिकला आले. आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊसमध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि जनतेला खुला करेल, पण हा अहवाल ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी पक्षाची नाचक्की होणार आहे. तुम्ही खोटे आरोप केलेले आहेत. खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आलेली. म्हणजे अशा प्रकारचे एक सांगायचं राहिलं माझं, म्हणून आज आपण नाशिकला ही पत्रकार परिषद. कसं आहे, सांगितलं काल आमच्याकडे माझ्या बहिणीकडे लग्न होतं काल, म्हणून ते अधिवेशन संपल्या एक दिवस पहिलेच मी इथे आलो. पण मी वाट पाहत होतो ठेवतात का माहिती घेत होतो. त्यांनी ठेवला नाही म्हणून आज नाशिकला होतो, नाशिकला घेतली. नाशिकला घ्यायचा उद्देश म्हणजे मी नाशिकला असल्यामुळे इथे घेतली. त्याला हरकतीचं काही मुद्दा नाही. एक सांगायचं राहिलं की एक महत्त्वाचं सांगायला की माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला. पण ईडीने जेव्हा चार्जशीट म्हणजे आरोपपत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये, आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली 1,71,00,000 म्हणजे 100 कोटीहून तो आरोप 1,71,00,000 आला. त्याचं सुद्धा 1,71,00,000 कोर्टाने त्याला विचारलं की याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का, तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते. मग आता इतकं सगळं खोटं प्रकरण हो. पण मग आपण वाट कसली बघताय? कायची. हे, जनतेसमोर आणण्याची. किंवा आपल्या जनतेसमोर आणण्याची कसं आहे, चांदीवाल समितीचा चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे असतील, ते सुद्धा मुद्दे पाहू ना. आणि मग एकत्र तुम्ही म्हणताय 1.5 वर्षापासून सरकार आणत नाही. समजा सरकारने पुढे पण 1-1.5 वर्ष आणलं नाही. कोर्टात जाऊ. हां. सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर का येऊ देत नाही. शेवटी मला कोर्टात जावं लागेल नाही ऐकलं तर. तो शेवटला पर्याय माझ्याकडे. आणि त्या फेडरलमध्ये नेमकं काय आहे? अरे ते सांगू ना बाबा, एवढी घाई कशाला. नाशिकला येऊन सांगितलं लागेल तुम्ही. साहेब आपल्यावर एवढी कुठे गर्दी सांगणार आहे. आहात? म्हणजे निवडणूक काळामध्ये आपल्या विदर्भात जाऊन सांगणार आहात, मुंबईला सांगणार आहात की परत नाशिक? तुमचा आग्रह नाशिकचा असेल तर नाशिकला येईल. तुम्हाला असा धाक आहे का की तुम्ही नावं जाहीर केल्यानंतर अरे मला अनिल देशमुखाला कोणा धाक नाही आहे, समजलं. नाव सांगायला अडचण नका. खोट्या आरोपामध्ये 14 महिने मी काढून आलो. तेव्हाच गेलो असतो ना तिकडे, तर ना ईडी लागली असती ना CBI लागली असती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.